पडल्या होत्या सासूबाई माझ्या, ते इम्पॉर्टंट आहे ना. व्हिडिओ नंतर बनत राहील. सासूबाई समोर पण अहो नाही म्हणत मला ते. आली आई का? झाले कामा सुरू? सांग ना आईला. आतापर्यंत नवरा होता, आता आई. नमस्कार गाईज, आज खूप मोठा दिवस आहे आमच्यासाठी आणि तुमच्यामुळेच आलेला आहे असा दिवस. आणि माझ्या बायकोनं आज मला सकाळी उठवलं. आश्चर्याची गोष्ट आहे, कारण की मी रोज सकाळी तिला उठवतो 9, 10, 11, 12 वाजता. पण आज तिने मला सकाळी उठवलं 7 वाजता. बघ अशी धावते आहे तिकडे दाखव. आणि इकडे तुम्ही हा नवीन सेटअप बघत असाल, मागे सारखा खूप दिवसापासून थोडा बघत असाल. पण आज त्याचं सत्यनारायणची पूजा ठेवलेली आहे आपण. आज आपल्या ऑफिससाठी, कलिग्स आणि आपल्यासाठी आपण पूर्ण एक स्टुडिओ बनवलेला आहे. मी पूर्ण स्टुडिओचा टूर करवणार आहे तुमच्यासाठी. तोही अजून पूर्ण बनलेला नाही आहे, पण जेवढा आहे तेवढा आहे. आज बघता तुम्ही हे फ्रुट्स आहेत, तिथे ओरिजिनल वाले आहेत, ते डुप्लिकेट नाही आहेत, शूटवाले. कारण की आमचा प्रसाद बनवणं चालू आहे इकडे. तिकडे पंडितजी आलेले आहेत. तर आमच्या स्टुडिओचं ओपनिंग आज आम्ही पूर्ण अख्खाच्या अख्खा एक 3 BHK घेतलाय स्टुडिओसाठी. घेतलाय म्हणजे भाड्याने नाही, विकत घेतलाय मित्रांनो, तुमच्या आशीर्वादाने. या इकडे बायकोश्री बघा, बायकोश्री घाईत आहे आज. नमस्कार मित्रांनो आणि गुड मॉर्निंग, शुभ प्रभात. आज आमच्या घरी आहे पूजा, सत्यनारायणाची पूजा आहे. पंडित आलेले आहेत आणि पूजेची तयारी करणार आहे. आता सगळं घाईघाईमध्ये होत आहे. तिकडे गॅसवर दूध ठेवलंय. जा तिकडे जा पहिले. मग हीच दिशा आहे मग आपली. तर इथे अजून रिनोव्हेशन बाकी आहे थोडं स्टुडिओचं. पण आम्ही म्हटलं जर असंच आमचं प्रमोशन चालत राहिले बाहेर गावी, तर आम्हाला इथे ओपनिंगचा वेळच नाही मिळणार. म्हणून देवानाचे आहे आज फास्ट मध्ये पूजा कळवलेली आहे. कारण की आम्हीच अमरावतीत नसतो, आमचंच पुणे मुंबई जास्त असतं प्रमोशन चालू, तर मग आम्हाला टाइम नाही मिळत. म्हटलं आता टाइम भेटलेला आहे तर पटकन निपटवून टाकू. कारण की पूर्ण फॅमिली आहे. दीदी पण पुण्यावरून आलेली आहे, जिजू पण आलेली आहेत, हिची पण फॅमिली येणार आहे आता. आणि घाईघाईत छोटी मोठी पूजा ठेवलेली आहे. आणि जे लोक राहिलेले आहेत त्यांना नंतर वेगळी पार्टी मिळणार आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मंदिर सुद्धा आणलेलं आहे, नवीन मंदिर बनवलेलं आहे. हे पण अधुरं आहे थोडंसं. इथला भाग वगैरे बाकी आहे. लाईट्स वगैरे इथले असे आहेत. कसं दिसतंय सांगा? ही माझी चॉईस आहे. पण आहेत. म्हटलं घेतोय सगळं तर सगळं असं नवीन वाटलं आहे. कलरिंग वलिंग झालेली आहे. ऍक्च्युली हा घेऊन 6 महिने झालेले आहेत, पण रिव्हील करण्यासाठी आम्ही अजून काही बनवला नव्हता बरोबर तो प्रॉपर. इथे छत्री आणली का? तर अजून खूप काही बाकी आहे, दाखवतो हळूहळू. अरे आद्या साहेब काम करतात बघा आमचे. एवढं पवित्र काम आद्या साहेबांना दिलेलं आहे. आद्याचं नावच नाही मी पब्लिकला जाऊ सांगते ते काम नाही करत. हे शूट करत राहा, नाही तर मग म्हणते की मी काम नाही करत. मग बापरे, राहू दे. अजूनही म्हणते काम नाही करत. म्हणतच नाही ते. हा तर नाहीच करत तू. आता काय करणार, किती केलं तरी कमीच आहे. मी असंच म्हणत जाईन तिला, आता ते काम नाही करत म्हणून. काही असो नसो आमच्या घरात ही पिशवी असते, हे पण इथलेच असते. सासूबाई त्यांच्या माहेरवरून इकडे बोलवण्यात आलेले आहे, आता जस्ट आले आहेत. ही पण मामाची पोरगी आहे ना, बरोबर सांगितलं ना? हा यस, बरोबर सांगितलं. कसं वाटलं नवीन स्टुडिओ? यांनी जास्तीचं काम केलं. सोक्षी पप्पा फोनवर बोलून राहिले होते, त्यांनी गाडी रेस केली, पडले पायावर गाडी पडली. पहिलेच त्यांना पायाचा प्रॉब्लेम आहे ना. आता आपण फर्स्ट फ्लोअरवर आहे, तर ते चढून यायला थोडा येतो म्हणे. मी म्हटलं एक आता पाहून घ्या, मग आणखी पुढे काय माहिती चढणं होते नाही होत. तुला काहीच नाही पाहिलं ना. जिजू पण आलेले स्पेशली इन्व्हिटेशन वर्धेवरून, स्पेशल वर्धेवरून. उतू चालला ना ते, उतूच जाऊ द्या. उतू चालला ना ते, उतूच जाऊ द्यायचं आहे. अबे उतू चालला ना ते. गेलं ते, ऑलरेडी गेलं. अबे बंद कर ना गॅस. हे काय केलं? नवीन सुरुवात किंवा नवीन किचनची सुरुवात करत आहेत असं म्हणतात, किंवा दूध जे आहे ते उतू गेलं पाहिजे, चांगलं असते, शुभ असते. त्याच्यापासून सुरुवात करायला लागून तिला सुरुवात केली. पहिले गॅसची पूजा. अरे लागलं का आई? जे सिच्युएशन असते ते घेत जाण कॅमेरामन. पडल्या होत्या सासूबाई माझ्या, ते इम्पॉर्टंट आहे ना. व्हिडिओ नंतर बनत राहील. आई प्रसाद दे करून. आली आई का? झाले कामा सुरू? सांग ना आईला. आतापर्यंत नवरा होता, आता आई. मी तिचे काम करू लागतो ना. आता सकाळी चहा पण दूध उतू गेला ना, घातलं होतो काय माहित बघ. अच्छा, मुद्दाम केलं तुम्ही? नाही, मुद्दाम नाही केलं, आपलं लक्ष नव्हतं ना, आपण तिकडे होतो. दूध तोपर्यंत उतूही गेलं ते. अच्छा, चांगलं असतं. पण ते उतू घालासाठीच ठेवलं तू? मी काय मोठा गॅस थोडा ना करून ठेवला होता, छोटाच होता. अच्छा, आम्ही हे म्हणत होतो, आज मी चहा बनवत होतो सकाळी, तर चहा सगळ्यांनी पिऊन घेतला, थोडासाच उरला होता. मग मी म्हटलं दूध टाकून अजून बनवून देतो. खाली आली तर दूध टाकून राहिलो होतो. हे मला काय म्हणते माहिती काय? अगं बस ना आई. म्हटलं आई आहे का तुम्ही? तसं नाही आहे. मी म्हटलं हो, इथं तुला मी आईचा फील देतो ना. म्हटलं घरी आई कामं करते, इथं मी करतो. आता पुसायनी लागत दिवसभर आहे.
पुसतो ना, पुसा लागते. आणि आम्हाला असं मोकळं खूप आवडते, तर आम्ही मोठ्या मोठ्या खिडक्या पण बसवलेल्या आहेत. बाहेरून लावलेल्या लाइटिंग जसं आता मस्त मोकळं वाटतं आणि एकदम उजेड येतं. शूट करून बघ तिकडे किती छान येतात. आता किरणचं शूट कर. आता स्पेशली शूटसाठी बनवलेली किचन आहे, कारण की आता किचनचे व्लॉग्स येणार आहेत मॅडमचे. खूप लोक तारीफ करत होते घरच्या जेवणाची मॅडमच्या. तर सगळे बाकीच्या वेगवेगळ्या डिशेस सगळेच बनवतात. मॅडम घरच्या स्पेशल रोजच्या डेली डिशेस कशा बनवतात त्या सांगणार आहे. बाकीच्यांपेक्षा वेगळी टेस्ट ते काय ते कशी आहे ते माहित नाही. आणि स्पेशली त्याच्यात विदर्भाच्या स्पेशल डिशेस पण असणार आहेत, ज्या तुम्ही कधी ऐकल्या नसतील, बघितल्या नसतील, त्या सुद्धा बनणार आहे. मी काम नाही करत ना? नाही खूप काम करतो तू. आता मी ब्लॅकमेल करतो, मी काम नाही करत ना, हे नाही म्हटलं मी. मग म्हणते नाही तू काम करतो. नाही करत ना मी काम? नाही खूप काम करतो. नाही करत ना तू? नाही ना मग घेणं जाणार रे बा, जाणं रे बा. हे घे प्रसाद. सासूबाई समोर पण आहो नाही म्हणत मला ते. रागवा सासूबाईला. तिकडे आहे भाताचं. तर मित्रांनो, मी तेल पण नेऊन देत आहे आणि आता वाता पण नेऊन देणार आहे. आणि हे म्हणते मी काम नाही करत. नेऊ का नाही नेऊ? याच्यात तेल टाक बरं. ठीक आहे, त्याच्यात तेल टाकू. अजून एक काम करू एक्स्ट्रा. सोड. सांडवशील तू. हे बघितलं का मित्रांनो तुम्ही? दुधाची बाटली आणलेली आहे तेल ठेवण्यासाठी आम्ही स्पेशल. शॉक बघा किती उची चीज आहे. दुधाची बाटली आहे का तेलाची आहे ना? शशांक तू रांगोळी मोडणार आहे, त्याला तू आतमध्ये घे. शोक हे बघ काय करताय. पंडित आजोबा काय आणलं जे खायला तुला? माचीसची काढी दे बरं. मी त्याला माचीस मागून आलो, त्यांना काय फेकलं? अद्या काय भेटलं तुला? अद्या जोड बा काय असे तसे पंडित नाही आहे. अंबादेवीतले प्रोफेशनल पंडित आहेत आमचे जोशी. वाताला उमरलो बापा. पूजा पंडितजी मांडत आहे, पण दिवे गिवे हे जे कामं सांगत आहे ते मी करून आलो. इनी भेटले उडाकाची टीम रेड आहे आणि यांची येलो ऑरेंज आहे. आता ई नाही घातली साडी आणि त्या माहेरी होत्या. स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु नित्यते लक्ष्मीच वचनाहो रात्रे पारस्वे नक्षत्राणि रूपमस्मिन्नो व्यात्मनिकन्निकानां मुंबईकान सर्वलोकमिकान. डाव्या हाताने उजव्या हाताने डोळे पण लावा. नेत्रपरिमार्जनम्. आता ते पाणी सोडून दे. आता तुम्ही फक्त त्यांचा हात लावायचा. तुम्ही 3 वेळा पाणी घ्यायचं, 1 चमचा. केशवाय नमः स्वाहा. नमः ऋषिकेशाय नमः पद्मनाभोदराय नमः संघर्षणाय नमः वासुदेवाय नमः युद्धाय नमः नरसिंहाय नमः अच्युताय नमः जनार्दनाय नमः पित्राय नमः श्रीकुमारमात्माय नमः सर्वेभ्यो देवेभ्यो नमः. शरणं भो सुविनायकः धूम्रशंसाते सर्वमङ्गल्यमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके लक्ष्मी पुष्पे स्मरामि. लाभस्तेषां हस्तेषां तस्तेषां प्राजा येषां इन्द्रस्यामो हृदयस्त्वजनां विनायकं गुरुभानु ब्रह्मा विष्णु महेश्वर. पाद्यो स्नानं समर्पयामि. परित्परियाच नमस्ते देवदेवेच नमस्ते अर्घमे प्रतिगृहेताम्. अर्घ्य स्नानं समर्पयामि. परत चांगलं पण टाकायचं. मुख्य आचमन समर्पयामि. पंचामृत टाकायचं. एकदंत्रण पंचामृत स्नानोदक स्नानं समर्पयामि. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधोदक स्नानं समर्पयामि. चक्रे वाव्य नारण्य ग्राम्याच जे छंदः शेता कुंशते शेता तस्मात् दारके जो गावो जन्मे तस्मात् त्र्यंबकं यजामहे. मदनारी पंचालंकारी कपालमाला श्रीकराय दिगंबराय शिवाय ओम राजाधिराजाय प्रसयसायिने नमो वयं वैश्रवणाय कुर्महे समे कामाय मह्यं कामेषु वैश्रवणो ददातु. कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः. ओम स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वराज्यं वैराज्यं परमेष्टं राज्यं महाराज्यं महाविक्रमयं समन्वया ईशा सर्वभूम सर्वाय पाताधारार्धात पृथिवी समुद्रपर्यंताया. सोडलं. हेच चला मला. दोघं जण धाव. तुम्ही पण घ्या. आशीर्वाद आहे. ते नाही पॉसिबल. चढता आलं. याच्यात आहे दही आणि याच्यामध्ये पंचामृत टाकलंय मी. गंगाजल टाकलं आहे आणि हळद घेतली आहे.
आदित्य वसो रुद्रा विश्वे देवा तिलकंदिश कामार्थ सिद्धे सकल मनोरथ कामना सिद्धिरस्तु. तुम्ही देवीत कधी असता? संध्याकाळी आज 7 ते 10. म्हणजे 7 ते 10 असता का? नाही रोज बदलते ड्युटी. अच्छा तुझ्या अलग अलग दिवशी असते ना. ठीक आहे ना, आपल्याला धागा बांधला जातो मागकडे. ठीक आहे ना, फोन करतो. आपल्याला दृष्टी जास्त लागते ना. हे तांदूळ वगैरे म्हणजे काय करायचं? तेच घेऊन सांगा देवी ते सध्या. देवीतच घेऊन सगळं वाटतं. हा देव फक्त कळून घ्यायचं, पोळा खाऊन घ्यायचं, खराब होते नाही फक्त तांदूळ आणि हे सुपार आहे बस बसते. बोलले माझं आल्याबरोबर काय तुला ओळखलं नाही म्हटलं. ओळखलंच नाही. मग आता ओळखलं. माझा पप्पा आहे. जास्त हा पाहिजे बरोबर, आता आलं लक्षात. खाली एक कपड्याने पांढऱ्या कपड्याने म्हणून ओळखून नाही आले. ते हसले, बोलले नाही, पण मी म्हणून आहे हा. तुम्ही येतच तर नाही घरी म्हणून नाही ओळखत. येता घरी तुम्ही, इकडे येतच नाही म्हटलं म्हणून नाही ओळखत. तुमच्या स्वतः कुठंच नाही जात, पाहायचं ना कुठंच नाही जात. Like, share and subscribe to my channel Kiran Shashank Rakhe and Shashank Rakhe.